प्रियानो, आज 31 जुलै 2020 आजचा 129 डे ऑफ लॉकडाऊन आणि 61st डे ऑफ अनलॉकडाऊन. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रियानो प्रारंभ करूया. आय कॉल ऑन यू ओ गॉड, फॉर यू विल आन्सर मी. गिव्ह इयर टू मी अँड हिअर माय प्रेयर्स. शो मी द वंडर्स ऑफ युअर ग्रेट लव्ह, फॉर यू सेव बाय युअर राईट हँड. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र कृपाळू प्रभू, आम्ही आज प्रभू तुझ्या वचनवर बायबल स्टडी करण्यासाठी प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतोय आणि तुझ्याकडून सहाय्य मागत आहोत. प्रभू तुझ्या वचनाकडून प्रभू तू आम्हाला ज्ञानाने आम्हाला परिपूर्ण कर प्रभू. आणि प्रभू तुझ्या मार्गामध्ये चालवण्यासाठी प्रभू तू आम्हाला तुझा वचनाचा प्रकाश आमच्यावर पडू दे. आणि प्रभू आम्ही खरेपणाने तुझे वचन समजून पाडून प्रभू तुझा गौरव आम्ही करू, असं तू कृपेने करू दे प्रभू, अशी विनंती करतो प्रभू. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, बायबल स्टडीसाठी याकोब याचं पत्र त्याचा 3रा अध्याय आपण घेणार आहोत. लेटर ऑफ सेंट जेम्स चॅप्टर 3. पहिला भाग वचन 1 ते 12. Not many of you should presume to be teachers, my brothers and sisters, because you know that we who teach will be judged strictly. We stumble in many ways. If anyone is never at fault in what they are saying, they are perfect people, able to keep their bodies in check. When we put bits in the mouths of horses to make them obey us, we can turn the whole animal. Or take sheep as an example. Although they are so large and are driven by strong winds, they are steered by very small rudder whenever the pilot wants to go. Likewise, the tongue is a small part of the body, but it makes great boasts. Consider what a great fire it sets on the small spark. The tongue also is a fire, the world of evil among the parts of a body. It corrupts the whole person, sets the whole course of his life on fire, and is itself set on fire by hell. All kinds of animals, birds, reptiles, creatures of the seas are being tamed and have been tamed by people. But no person can tame the tongue. It is restless evil, full of deadly poison. With the tongue we praise our Lord the Father, and with it we curse people. We have been made in God's likeness. Out of the same mouth comes the praise and cursing. My brothers and sisters, this should not be. Can both fresh water and salt water flow from the same stream? My brothers and sisters, can a fig tree bear olive, or a grapevine bear fig? Neither can a salt spring produce fresh water. मित्रांनो, आपण आपली आजच्या या भागामध्ये आपण जाऊ. त्याच्या आधी बुधवारच्या दिवशी बायबल स्टडी केलेली, त्याच्यामध्ये एक चूक झालेली, ते मी सुधारणा करत आहे. मी बोललेलो रहाबने यहोशुआ बरोबर लग्न केलं, परंतु हे चुकीचं आहे. खरं बायबल आपल्याला सांगत आहे रहाबने शालमोन नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न केलेलं आहे आणि त्याच्या नंतर हे ते पिढी इस्रायल लोकांची पिढी पुढे गेलेली आहे. प्रियानो, ही चूक सगळ्यांनी नोंद ठेवावी. प्रियानो, या भागामध्ये याकोब आपल्याला बोलत आहे की जे अर्ली चर्च किंवा जे पूर्वीचा जे चर्च होता त्या मंडळीमध्ये शिक्षकांना खूप मोठा मान सन्मान द्यायचे. लोक शिक्षकांना, खास करून जे प्रीचर्स आहे, पाडक आहे, बिशप आहे, यांना खूप मान देत होते. आजच्या काळामध्ये सुद्धा आपण मान देतोय.
आणि त्या कारणाने आपण बघतो की अंतियोकच्या चर्च आहे त्यांनी पॉल आणि बार्नाबास यांना एक चांगला शिक्षकचा मान देऊन त्यांना फर्स्ट मिशनरी जर्नीसाठी त्यांनी पाठवलेलं आहे प्रियानो. आणि हे प्रियानो आपण नोंद करायची गोष्ट आहे. आणि याकोब इथे आपल्याला सावधता बाळगायला शिकवत आहे. जे शिक्षक किंवा पाळक किंवा बिशप किंवा जे चर्चमध्ये किंवा स्पिरिच्युअल मीटिंगमध्ये ते लोक शिक्षण देतात बायबलविषयी, बायबल स्टडी किंवा प्रचार करतात, त्यांना सावधता बाळगायला शिकवत आहे. कारण तो बोलतो आहे की जे प्रभूच्या वचन शिकवतात त्यांच्यावर मोठी शिक्षा येईल, खूप स्ट्रिक्ट शिक्षा त्यांच्यावर येणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवून सगळे शिक्षकांनी प्रभूच्या वचन सत्यतामध्ये प्रकट करावं आणि स्वतःचे जीवन तसं वागणूक करावं, तसं त्या गोष्टीवर भार देत आहे प्रियानो. तो बोलत आहे पुढे, याकोब बोलत आहे की शिक्षकांनी जे ते शिक्षण देत आहे आणि जे दुसऱ्या बाजूला जे स्वतःचा वैयक्तिक जीवन जगत आहे, पारिवारिक जीवन जगत आहे, त्याच्यामध्ये फेरबदल नको, कॉन्ट्रडिक्शन नको. जे ते लोक प्रचार करत आहे, जे बोलत आहे तसंच त्यांनी वागणूक त्यांनी घरामध्ये आणि परिवारामध्ये आणि असं करावं. दोन व्यक्ती करावं नाही, असं कॉन्ट्रडिक्शन करावं नाही, असं प्रभूच्या सेवक याकोब आपल्याला सावधता बाळगायला सांगत आहे. तो यासाठी सांगत आहे की जे शिक्षण देतात दुसरं काही आणि दुसऱ्या प्रकारे ते वागणूक करतात, ते खूप सरळताने पापमध्ये पडायची त्यांना शक्यता आहे. जे शिक्षक दोन व्यक्तित्व ठेवतात त्यांना पापमध्ये घसरून जायचं खूप मोठा चान्सेस आहे. त्याच्यामधून सावधान बाळगायला याकोब सांगत आहे. पुढे प्रियानो आपल्याला मी आधीच तुम्हाला सांगितलं, याकोबाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणमध्ये खूप इंटरेस्ट होता. त्याला जुना करार पण त्याला माहीत होतं. आणि मत्तई कृत शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, वॉर्निंग देत आहे की यू विल बी अकाउंटेबल फॉर एव्हरी वर्ड दॅट यू स्पीक. तुम्ही एक शब्द उच्चारलेला आहे त्याच्या तुमचं न्याय होणार आहे, हे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि त्या विचारधारा पुढे घेऊन तो एक आपल्यासमोर 2 चित्र सादर करत आहे. तो पहिला चित्र असं सादर करत आहे, ते घोड्याच्या तोंडामध्ये आपण लगाम ठेवतो किंवा बीट, इंग्लिशमध्ये बिल्ड बोलतो, ते लगाम ठेवतो आणि ते लगामद्वारे आपण घोड्याला गाईड करतो, लेफ्ट किंवा राईट किंवा पूर्ण शरीर त्याला कुठे घेऊन जायचं आहे ते आपण त्या मार्गदर्शन त्या आपण बीटने करतो प्रियानो, लगामद्वारे करतोय. तसंच तो सांगत आहे की शिप किंवा बोटचा एक्झाम्पल देऊन सांगत आहे की ती खूप मोठ्या ते असतात, दे आर सो लार्ज इन साईज, खूप मोठ्या साईजमध्ये आहे. परंतु एक छोटासा रडर जे मार्गदर्शन करत आहे, बोट किंवा शिप कुठल्या दिशामध्ये कॅप्टन किंवा पायलटला घेऊन जायचं आहे ते रडरचा उपयोग करता येते. स्टिअरिंग करून ते रडर किंवा मार्गदर्शन दर्शकला त्या टर्न करतात आणि तसं ते शिप टर्न होते. तसं हे 2 चित्राला घेऊन याकोब बोलत आहे की तसं आपल्याला आपली जिभेवर काबू किंवा कंट्रोल करायची गरज आहे. आपल्याला वाईट दिशामध्ये नव्हे परंतु प्रभूच्या दिशामध्ये, चांगल्या कृत्याच्या दिशामध्ये आपल्याला आपल्या जिभेला ट्रेन करायचं आहे प्रियांना. एके दिवसामध्ये होणार नाही. आपण लहानपासून आपण मोठे झालेलो आहोत, आपल्याला सवय पडलेली आहे आपल्या जिभेद्वारे काय बोलत आहोत प्रियांनो. आणि ते प्रियांनो खास करून मी तुम्हाला हे बायबल स्टडी करत आहे, हे माझ्यावर पहिले लागू होत आहे, नंतर तुमच्यावर. कारण ते आपल्या सवयीमधून आपल्याला मोडायसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. एक दिवसामध्ये होणार नाही, परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, असं याकोब तुम्हाला आणि मला त्याच्या वचनमधून आपल्याला प्रेरणा देत आहे प्रियांनो. पुढे तो प्रियांनो बायबल कॉमेंट्री सांगत आहे की याकोबाचं म्हणणं असं नाही की आपण गप राहावं, आपण मौन व्रत धारण करावा, वी शुड बी सायलेंट, असं याकोब बोलत नाही. परंतु जिभेचा आपण सदुपयोग, देवाने दिलेली आपल्याला हे दान आहे त्याचा सदुपयोग आपण करावा, त्या उद्देशाने आपल्याला हे सर्व गोष्टी असं सांगत आहे प्रियांनो.
प्रियानो, पुढे तो एकदम प्रॅक्टिकल गोष्ट सांगत आहे. पुढे सांगतोय की आपण आपल्या जिभेद्वारे आपण बोस्ट करतो, आपण बडाईखोर, आपण बडाई करतो, आपली स्वतःची आपण बडाई करतो आणि इतकं आपल्याला स्वतःला आपण चढवून टाकतो आणि ते बोलतोय की इट इज लाईक अ वाईल्ड फायर, जे विनाश करणारी आग आहे, जंगलामध्ये विनाश करणारी आग सारखं आपण ते स्वतःसारखी आपण ते बोलतो प्रियांनो. आणि आपण बेकार शब्द, गप्पे मारतो, आपण टाईमपास करून टाकतो. ज्या विषयावर आपल्याला चर्चा करायची गरज नाही तसं त्या विषय घेऊन आपण चर्चा करतो, बेकार गोष्ट करतो आपण, आणि आपण अफवा फैलावतो प्रियांनो. हे सर्व गोष्टींमधून आपल्याला सावधता बाळगायची आहे प्रियांनो. आणि 2-3 गोष्ट सांगत आहे याकोब. वाईट शब्द आपण उच्चारू नये, अफवा फैलावू नये, मॅलिशियस किंवा इव्हिल वर्ड्स आपण बोलवू नये. दुसऱ्यांचं नुकसान होतो आहे, एकमेकांमध्ये कोणाचा डिफरन्स होईल, वैरित्या किंवा एनिमिटी होईल कोणामध्ये, असं आपण कार्य करावं नाही. हे शैतानाचं कार्य आहे असं याकोब त्याच्या शब्दाद्वारे बोलत आहे प्रियानो. आणि प्रियानो, उत्पत्तीचा पुस्तकमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, देवाने सर्व सृष्टी आणि सर्व गोष्टीच्या निर्माण केलेलं आहे. आणि देवाने मनुष्य सर्व जिवंत प्राणीवर अधिकार दिलेला आहे, डॉमिनियन आपल्याला दिलेलं आहे. आणि याकूब बोलत आहे की सर्व प्राणींवर आपण कंट्रोल, तेव्हा त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकतो, परंतु जीभला कंट्रोलमध्ये आणायला खूप अवघड कार्य आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रिंग आवर टंग टू कंट्रोल. आणि हे तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण सुद्धा माहीत आहे प्रियानो, परंतु ते अशक्य नाही. प्रियानो, तो असं सांगत आहे, आपण या देवाने दिलेली जीभ आणि देवाने दिलेले आपल्याला दान, आपण कधी आपण स्वर्गदूत सारखे बनून जातो आणि देवाचे गौरव करतो. वी बिकम लाईक हेवनली एंजल्स अँड वी प्रेज गॉड. आणि त्या जिभेने आपण पापी बनतो आणि पाप्यांसारखे आपण एकमेकांना श्राप देतोय प्रियानो. आणि प्रियानो, त्याच्यासाठी तो इथे 2 उदाहरण देत आहे. तो सांगत आहे की एक झरा आहे, त्याच्यामधून गोड पाणी आणि खारट पाणी निघू शकत नाही. फ्रॉम द सेम स्ट्रीम देअर कॅनॉट फ्लो अ सॉल्टी वॉटर ॲज वेल एज द फ्रेश वॉटर. आणि तसं उदाहरण देऊन तो सांगतोय की जैतूनच्या झाडमधून अंजीर निघत नाही आणि द्राक्ष वेलेमधून जैतून किंवा अंजीर निघू शकत नाही. एक झाड आहे, जैतूनमधून जैतूनच निघणार, जे अंजीराचं झाडमधून अंजीरच निघणार आणि द्राक्षमधून ते द्राक्षच निघणार, असं सांगत आहे. तर या 2 उदाहरणाला घेऊन तो आपल्याला सांगत आहे का म्हणून आपण वाईट आणि चांगले शब्द बोलावे, फक्त आपण चांगले शब्दाचा उपयोग करावा जिभेचा, असं या गोष्टीवर भार देत आहे प्रियानो. बायबल कॉमेंट्रीमध्ये एक चांगलं असं आपल्याला उदाहरण देत आहे की डॉक्टर्स आणि जे रिसर्चर्स आहे ते लोक विषला काहीतरी त्याच्यामध्ये कंपोनंट टाकून, केमिकल्स वगैरे टाकून त्याच्यामध्ये त्या विषाचा अँटीडोट बनवतात. म्हणजे बोलण्याचं तात्पर्य असं आहे की विषामधून कंट्रोल करून, विषला कंट्रोल करून सुद्धा लोकांची जीव वाचवू शकत आहे. तर प्रियांनो, आपण या जिभेचा कंट्रोल करून चांगल्या लोकांना प्रोत्साहन मिळेल, त्यांचा वृद्धी होईल, आत्मिक वृद्धी, देवामध्ये त्यांचा विश्वास परिपक्व होईल. तसं कार्य ॲज अ शिक्षक आणि आपले जे सर्वजण आपण जिभेचा उपयोग करतो त्यांना असं बनायचं आहे. शेवटचा भाग प्रियानो, वचन 13 ते शेवटपर्यंत आपण बघणार आहोत. Who is wise and understanding among you? Let them show it by their good life, by deeds done in humility that comes from the wisdom. But if you harbor bitter envy and selfish ambition in your hearts, do not boast about it or deny the truth. Such wisdom
does not come down from heaven, but it is earthly, unspiritual, and evil. For where you have envy and selfish ambition, there you find disorder and every evil practice. But the wisdom that comes from God is from heaven is all pure, peace-loving, considerate, submissive, full of mercy, good fruit, impartial, sincere, peacemakers who sow in peace rise a harvest of righteousness. प्रणव, या भागामध्ये याकोब बोलत आहे की शिक्षक वर्गाने चांगलं शिक्षण द्यायला आणि चांगलं जीवन देवासाठी योग्य जीवन जगायसाठी हे जे गोष्टी आहे कडू मत्सर आणि स्वार्थी महत्त्वाकांक्षा या स्वभावाला त्याला काढून टाकायचं आहे. वी हॅव टू टोटली रिमूव्ह, गेट रीड ऑफ दिस बिटर एनवे अँड सेल्फिश ॲम्बिशन. आणि प्रियानो, तो बोलत आहे की खूप असे मेनी टीचर्स, खूप शिक्षक आहे त्याच्यामध्ये, सगळे पालकगण, बिशप आणि सगळे जे प्रचारक आहे, बायबल स्टडी घेणारे लोक आहे, ते सर्व खूप लोक ते गर्विष्ठ असतात. ते अभिमान, त्यांचा स्वतःचा अभिमान असतो. दे आर ॲरोगंट अँड इनसेन्सिटिव्ह. त्यांना असं वाटतं की त्यांनाच सगळं देवाने ज्ञानने संपन्न केलेलं आहे, दुसरं लोक मूर्ख आहे आणि इनसेन्सिटिव्ह आहे आणि इनसेन्सिटिव्हली लोकांबरोबर ते बोलण्यामध्ये, कृतीमध्ये ते वागत आहे प्रियांनो. आणि ते पाळत म्हणून ते पहिले माझ्यावर ते उपयोगीचं आहे प्रियांनो, की मी जेव्हा शिक्षण देतो तेव्हा मी लोकांबरोबर कसं वागतोय, कसं तुमची भावना समजतोय प्रियान. आणि तसं न करता एका शिक्षकाला पहिलं तर नम्र बनायचं आहे. जे त्याला जे दान दिले, ज्ञानाचं दान देवाने दिलेलं आहे, त्याचा दुरुपयोग नको, परंतु त्याचा सदुपयोग करावा नम्रताने आणि सर्व सत्य गोष्ट सांगावी, तोडून मोडून असत्य गोष्ट सांगू नये, असं प्रभूच्या वचन सांगत आहे प्रियानो. प्रियानो, पुढे तो सांगत आहे की शिक्षकांना जे स्वतःचा गौरव करावा, स्वतःचा अभिमान करावा, त्याचा परीक्षांमधून बाहेर येणं खूप कठीण आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द टीचर्स टू कम आउट ऑफ द टेम्पटेशन ऑफ बोस्टिंग आवर सेल्फ. आणि खूप वेळेस सत्याला तोडून मोडून प्रोजेक्ट करतात. स्वतःचे कन्व्हिनियन्स असेल तसं ते कन्व्हिनियन्स प्रमाणे ते वचनला असत्य रूपाने प्रदर्शन करतात. विथ देअर ओन कन्व्हिनियन्स दे डिनाय द ट्रूथ. असं करू नये असं याकोब आपल्याला सांगत आहे. पुढे तो जाऊन सांगत आहे की खूप शिक्षक त्यांना जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याचा ते दुरुपयोग करत आहे. मेनी टीचर्स who have acquired knowledge, they misuse that kind of knowledge. त्या लोकांसाठी बायबल कॉमेंट्रीच्या पुस्तकामध्ये बोलत आहेत की त्यांची जीभ एक अस्त्रापेक्षा पण ते शार्प आहे. their tongues are sharper than the razor. आणि त्यांचे शब्द इतके जोरात आहे की एक मेघ गर्जनापेक्षा पण ते मोठे आहे. their words are louder than the thunder, असं बायबल कॉमेंट्रीमध्ये सांगत आहे. आणि हे सगळं हे जे शब्द आहे ते जिभेमधून निघलेले ते शार्प शब्द आणि जे मोठे मोठे ते इट इज एम्प्टी, ते रिकामी शब्द आहे. किती जोराने ओरडलो पण ते रिकामी आहे, त्याचा काय फायदा होणार नाही, असं तो बोलत आहे याकोब. पुढे तो बोलतोय की कित्येक शिक्षकांमध्ये कडू आणि गर्विष्ठपणा असतो. कडूपणा आणि गर्विष्ठपणा. मीच चांगलं बोलतोय, मीच चांगला आहे आणि त्याचा अभिमान असतो. दुसरे सगळे वाईट आहे, दुसरे सगळं खोटं बोलत आहे, वाईट बोलत आहे, मीच खरं, असं कित्येक शिक्षकांना असं वाटतंय. आणि जेव्हा आपण स्वतःला असं करतो
तर हे आपण शैतानाला आपण त्याला आपण गौरव करतो. शैतानाचा गौरव होतो, देवाचा गौरव होत नाही. आणि हे देवाविरुद्धची गोष्ट आहे असं याकोब इथे सांगत आहे आणि सावधता बाळगायला शिकवत आहे प्रियानो. आणि असं शैतानिक कडू आणि गर्विष्ठ गोष्ट सांगितल्या तर प्रियानो त्या लोकांचा काही उद्धार होत नाही, परंतु लोकांमध्ये ग्रुपिझम वाढत आहे, त्यांना त्रास वाढत आहे आणि खूप डिस्टर्बन्स क्रिएट होतो आहे प्रियानो. जे असं पहिलेचपासून मनुष्यांच्या जीवनामध्ये संकट आलेले आहे प्रियानो. बाहेरून आपल्याला कोणाला दिसत नाही की माझ्या जीवनामध्ये काय होत आहे, तुमच्या जीवनामध्ये काय होत आहे, ज्यापर्यंत आपण त्या आतमध्ये जाऊन बघत नाही. आणि असं परिस्थितीमध्ये आपण कडू आणि गर्विष्ठ शब्द बोलू नये, कारण ते शब्द एक जंगली जनावरासारखे आहे. इट इज लाईक अ वाईल्ड ॲनिमल. जंगली जनावरमध्ये आपण गेलो तर ते आपल्याला आपल्यावर काही हमला करणार, आपल्याला इजा करणार असे जंगली जनावर असतात. पालतू जनावर किंवा पॅट असतात, ते त्यांना समजत आहे की आपण त्यांना प्रेम करतोय, आपण आपल्याबरोबर कसं त्यांनी वागावं. दे आर टेम्ड ॲनिमल्स आणि म्हणून मग ते आपल्यावर हल्ला करत नाही. परंतु जंगली जनावर ते हल्ला करतात, आपल्याला जखम देतात. तसंच ते कडू शब्द आणि गर्विष्ठ शब्द आहे, ते लोकांचा हृदयावर हमला करतात आणि ते त्यांना इजा पोचवतात. प्रियानो, देवाकडून प्राप्त झालेलं ज्ञान आणि दैविक शिक्षण हे सर्व शांतिमय, प्रेम देणारा, चांगले फळ देणारा आणि सर्व स्थिरता, इम्पार्शल, हे सर्व चांगल्या गोष्टी, उत्तम गोष्ट प्रगट करतं प्रियानो. आणि येणेकरून जीवन सरळ होतो प्रियानो. उपदेशकचा पुस्तक इक्लेसियास्टिसमधून तो सांगत आहे की द विजडम ऑफ गॉड कम्स फ्रॉम द मोस्ट हाय गॉड. सर्व उच्चामध्ये देव आहे, त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे प्रियानो. आणि हे सर्व अशुद्धीला शुद्ध करणारा हे प्रभूचे ज्ञान आहे, आपल्याला प्युअर बनवतो प्रियानो. देवाचा ज्ञान आपल्याला सहानुभूती आपल्याला देतो. दुसरे लोक कुठल्या परिस्थितीमधून पसार होत आहे, आपल्याला त्याच्यासाठी सहानुभूती निर्माण होते. आणि जेव्हा देवाचं ज्ञान आपल्यामध्ये येतो तेव्हा वी डेव्हलप काइंड ऑफ अ सिम्पथी टुवर्ड्स अदर पीपल. नाहीतर आपल्याला वाटत आहे तर कोविड येऊ द्या, कोविड पसरू द्या, आपल्याला काय करायचं आहे, आपण आणि आपला परिवार तर सुरक्षित आहे, आपल्याला काय झालं नाही, लोकांना जे होऊ द्या, जे संख्या वाढत आहे तो वाढू द्या. प्रियानो, असं शैतानिक विचार आपल्यामध्ये येतात. परंतु जेव्हा आपल्याला दैविक ज्ञान येतोय, देवाच्या मार्गामध्ये चालतोय, तर आपल्याला सहानुभूती येत आहे. आणि जसं आपल्याबरोबर होत आहे तसं आपल्याला दुसऱ्यांची काळजी वाटणार आहे प्रियानो. आज दुसऱ्यांच्या परिवारामध्ये त्रास आहे किंवा दुसऱ्या लोक कोविडने पीडित आहे, उद्या आपल्याला पण होणार. कधी आपण लोकांची पर्वा केली नाही तर लोक पण आपली पर्वा करणार नाही प्रियानो. इट इज अ व्हेरी नॅचरल थिंग. म्हणून आपल्याला या जगामध्ये नम्रता भरलेला जीवन जगायचं आहे, प्रभूच्या मार्गामध्ये चालायचं आहे. आणि जसं हे चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहे याकोबाने, ऑल प्युअर, पीस लविंग, कन्सिडरेट, सबमिसिव्ह, मर्सीफुल, गुड फ्रूट, इम्पार्शियल अँड सिन्सिअर, हे सर्व गुण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दिसायला योग्यता आहे प्रियानो. आणि जेव्हा हे फळ दिसेल तेव्हा प्रभूच्या सेवक याकोब बोलतोय की प्रभू आपल्याला रिवॉर्ड देणार आहे, आपल्याला इनाम देईल. आणि ते इनाम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ते अनंत काळाच्या स्वर्गामध्ये, अनंत काळाच्या जीवन. त्याच्यासाठी प्रियानो आपल्याला चांगल्या कृती करायचं आहे, आपल्या जीवेवर कंट्रोल ठेवायचं आहे. जेव्हा मी हे बायबल स्टडी करतोय तर मी दावा करत नाही की मी खूप चांगलं असं बोलतो. मला पण त्याच्यासाठी मला जिभेवर कंट्रोल करायची इतकीच गरज आहे जितकी तुम्हाला आहे. आणि आपण सर्वजण प्रभूला योग्य वाटेल तसं जीवन जगू. प्रभूचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, आम्ही तुझा आभार व्यक्त करतोय प्रभू.
प्रभू आज तू आम्हाला बायबल स्टडी करण्यासाठी प्रभू तुझ्या ज्ञानाने आम्हाला परिपूर्ण केलेलं आहे. याकोबाने खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे. प्रभू आम्ही कित्येक वेळेस प्रभू आम्ही या गोष्टवर प्रभू आम्ही लक्ष दिलं नव्हे, परंतु प्रभू हे जिभेद्वारे आम्ही तुझा महिमा करतो. ह्या जिभेद्वारे प्रभू आम्ही अनापशनाप आम्ही बोलतो आहे प्रभू, जे तुला पसंत नव्हे. परंतु प्रभू आम्ही असं बोलू जेणे सर्व लोकांना सर्व जे गुण आहेत, चांगले गुण आमच्यामध्ये, आमच्या बोलणीमध्ये आणि आमच्या कृतीमध्ये दिसावं आणि तुझा गौरव व्हावं अशी मी विनंती करतो प्रभू. प्रभू आजपासून जे आम्ही सुधारणा करण्यासाठी प्रभू जे आम्ही प्रयत्न करणार आहोत, आमच्या सर्वांच्या प्रयत्नावर तू आशीर्वाद दे अशी विनंती करतो प्रभू. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो प्रभू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. म्हणून आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये आपण जॉईन हो. या आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू.